हेलो 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 चेक वॉल्यूम घ्या ना हेलो चेक चेक हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक सुस्वागतम सुस्वागतम आपण पाहतोय रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आयोजित आमदार चषक 2025 एक भव्य दिव्य असं आयोजन आणि आजच्या दिवसात आपण पाचवी रात्र पाहतोय पाचव्या रात्रीतील 40+ हे खेळाडू एक धाव उत्तम आरोग्यासाठी लेट्स प्ले सामन्याला सुरुवात होतोय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्यसु सर्वदा 14 विद्या 64 कळांचा अधिपती गणरायाला वंदन करून त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अरदैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा जाऊया मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण मॅच पाहतो एका बाजूला तोंडरे 40+ त्यांच्या विरोधामध्ये साई 40+ पहिला चेंडू या ठिकाणी आपण जर पाहिला तर मात्र डॉट चेंडूच्या या ठिकाणी सांगता येईल मच्छिंद्र पाटील गोलंजी ट्रॅकवर आपण पाहिला तर मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये समाधान गावंड आणि विजय मोकल पहिला चेंडू या ठिकाणी मात्र कव्हर रिझनमध्ये खेळला गेला चौकार लगावला गेला चौकाराने सुरुवात केली डीजे हॅलो रोशन पाटील यांच्याकडून कॅश प्राइज झालंय फलंदाज नाव सांगा सुभाष पाटील साठी या ठिकाणी काय बोलतो जरा लिहून घ्या ना जरा समाधान गावड या ठिकाणी पाहतोय ज्या 10 धावा धावपळकावरती पहिला चेंडू डॉट आला नंतर मात्र या ठिकाणी धावांना सुरुवात झाली ओहो चांगला चेंडू राहिला या ठिकाणी जोरदार अपील देखील राहिला मात्र अपिलामध्ये उत्साह जास्त या ठिकाणी आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला डॉट चेंडूची सांगता झाली एक चांगला मॅच या ठिकाणी पाहतो एका बाजूला जर पाहिला तोंडरे 40+ आणि त्याच्या विरोधामध्ये साई 40+ एक धाव उत्तम आरोग्यासाठी चांगला चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा कव्हरिजन खेळ अगदी जमिनीत या ठिकाणी कार्पेट सनीवाला चेंडू सीमा पार आलाय हा चौकार सन्माननीय सुभाषजी पाटील यांनी जर झेल पकडला तर रोशन पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज ट्रॅकवर हाफ ट्रॅकर पद्धत चेंडू होता पॉइंटला कट केलाय क्षेत्रशा या ठिकाणी झेल पकडला गेला फलंदाज मैदानाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा षटक क्रमांक या ठिकाणी पाहिला तो पहिला गडी या ठिकाणी पास झाला जर पहिला विजय मात्र या ठिकाणी पास झालाय त्यानंतर पहिला तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सतीश मोकल टोटल स्कोर पाहिला धपळखावरती तर मात्र 14 धावा धपळते पाहायला मिळत आहेत 40+ ची मॅच पाहतोय आपण ज्या ठिकाणी पाहतोय जे रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेले पाचवी रात्र आज खऱ्या अर्थाने आपण 40+ खेळाडू पाहतोय जी स्पर्धा या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय प्राप्ती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जितूनजी गोंधळी सर यांचं संपूर्ण हे टेक्निशियन टीम या ठिकाणी पाहायला मिळतोय आज खऱ्या अर्थाने आमच्या समेतचं समालोचन जोडलेत मंगेशजी पाटील त्याचप्रमाणे पंचाच्या भूमिकेत सुनील तांडेल आणि सत्यम काकडे आणि प्रशांत फडके हे ॲज अ ऑफिशियल पंच म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक पहिल्या संपला दुसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना गोलची ट्रॅकवर विश्वास पाटील खऱ्या अर्थाने
खूपसं त्या सारं त्यांनी बरेचसे मैदाने गाजवलेत. आज रायगडमध्ये रायगडच्या बाहेर देखील त्याची नावाचा डंका नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो विश्वास पाटीलला पाहतोय. जरी आज 40 प्लस असलं ना तरी 18-19 वयाच्या मुलांना लाजवतील अशा पद्धतीचा आपल्याला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक लेजंडरी क्रिकेट. पहिला चेंडू या ठिकाणी पाहिला अगदी स्लोअर पद्धती चेंडू होता. टप्पा पाडल्याने चेंडू आतमध्ये या ठिकाणी कट झाला. डॉट चेंडूची सांगता झाली धावसंख्या तर पहिली धावफलकावरती तर मात्र एक बाद धावा पहिल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 14 धावा. सुभाष बेंडू पाटील यांसाठी प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. सुभाष बेंडू पाटील यांसाठी प्रत्येक कॅचसाठी जी कॅश आपण पकडतो त्यासाठी कॅश प्राईज आलं 500 रुपयाचं रोशनजी पाटील यांच्या माध्यमातून. जोरदार या ठिकाणी आपल्याला एक जल्लोष पाहायला मिळतोय. एक चुरटी धाव मात्र या ठिकाणी जमा केली गेली धावफलकावरती. धावसंख्येचा विचार केला तर मात्र धावा आपण पहिल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 धावा. एक लेजंडरी क्रिकेटर या ठिकाणी पाहायला मिळतोय. विश्वास पाटील राईटम ओव्हर द विकेट मारा करतायत तोंडरे संघाचा हा खेळाडू. हो कोलवाटाचा चेंडू होता ज्याच्यावरती या ठिकाणी लॉफ्टेड फटका खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये सीमा पार आलाय हा षटकार. चांगल्या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला पण पहिल्या गोलांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र या ठिकाणी आपण पाहिला आधीच्या चेंडूची षटकार आला नंतर मात्र सिंगल आली. टोटल स्कोअर पाहिला तर मात्र आता पाहायला मिळत आहेत 22 धावा. षटक क्रमांकात दुसरं मार्गाचे असताना आपण जर पाहिलं तर मात्र सुरुवातीला समाधान गावडला विजय मोकळला. पहिला विजय मात्र वैयक्तिक एक धावसंख्या करून बाद झाला. समाधान मात्र बाद झालाय. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये खेळलेला फटका होता. सिंगल तर धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या एकने पुढे सरले 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी शांतपणे चाललेला हा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चिंद्रन गावामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम आज मात्र आपल्याला 5व्या रात्रीमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पुलरलेंचा चेंडू ऑन रिझर्व क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. अगदी जमिनीला खासतात पुसट चाट चेंबू सीमारेषे बाहेर आलाय चौकार. सुरुवात चांगली केली होती खऱ्या अर्थाने विश्वास पाटील यांनी. पहिला चेंडू डॉट आला नंतर सिंगल त्याच्यानंतर मात्र पहिला षटकार आलाय. पुन्हा एकदा सिंगल आले नंतर मात्र चौकार आलाय. 2 षटकाचा आपण जर खेळ पाहिला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा मात्र धावफलकावर जर पाहिल्या तर एक बाद धावसंख्या पाहायला मिळत आहेत 23 धावा. ज्या पहिल्या षटकामध्ये 14 आणि 1 पर्यंत मात्र बाद केला मच्छिंद्र पाटील या गोलंदाजांनी. दुसऱ्या षटकाचा विचार केला. दुसऱ्या षटकामध्ये विश्वास पाटील यांनी 13 धावा खर्च केल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा जर पहिल्या धावफलकावरती 22 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. मात्र 1 पर्यंत बाद झालाय. हे खेळाडू मात्र खऱ्या अर्थाने आज पाहतोय की चांगल्या दर्जाचा खेळ करतायत आणि खऱ्या अर्थाने जर आपण 1990-95च्या याच्यामध्ये चांगले खेळ दर्जाचा त्यांच्या बाजूतून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि तेच खेळाडू आज पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतोय. ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या माध्यमातून भव्य दिव्य क्रिकेटचा 16 आमदार चषक 2025 2 षटकांचा खेळ संपलाय. क्षेत्राची व्यूहरचना मात्र या ठिकाणी जर पाहिले ऑन क्षेत्रामध्ये शॉर्ट लेगमध्ये डीप स्क्वेअर लेग तर पाहिलं तर मात्र डीप लॉंग ऑनमध्ये क्षेत्राच्या तैनात ठेवल्या गेले. तर ऑफ क्षेत्राच्या शॉर्ट पॉईंटमध्ये आहे शॉर्ट कव्हर पॉईंट डीप एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवले गेले. षटक क्रमांक 3 गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज झालाय मेघनाथ पाटील.
शॉट थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. तदनंतर जर पाहिला तर मात्र गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात ठेवलं गेले. एक लॉंग एक लेग्स गल्लीमध्ये क्षेत्ररक्षण तैनात ठेवलं गेले. गोलंदाजी ट्रॅकवर मेघनाथला आपण पाहतो. षटक क्रमांक 3 आहे. राईट मोर द विकेटनी चांगला चेंडू होता मात्र या ठिकाणी पहा अगदी फाईन क्षेत्रामध्ये खेळला गेलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फलंदाच्या बॅटमधून आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. त्यांनी वेळ घरी त्यांनी सेट व्हायलासाठी वेळ घेतली मात्र आता मात्र सुरुवात केली. धावांचा या ठिकाणी योग पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर धावसंख्या जर पहिली धपळकावरती 31 धावा धपळकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर मध्ये हा फटका खेळला गेला. पुन्हा बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय विजयच्या बॅटमधून. धावगती मात्र या ठिकाणी पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्येला मात्र आता आकार यायला लागलाय. धावसंख्या जर पाहिली 35 लॉस ऑफ 1 विकेट. एक पर्यंत मात्र बाद झालाय. फलंदाजी करत असताना जर पाहिलं साही 40+ या संघाचा मात्र खऱ्या अर्थाने चांगली या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते. चांगलं पार्टनरशिप या दोन फलंदामध्ये पाहायला मिळतोय. जरी आपण पाहिलं समाधान गावड हा आघाडीचा फलंदाज पास झाला मात्र सतीश मोकल आला त्याला एक चांगली या ठिकाणी साथ देता येईल आपल्याला पाहायला मिळतोय. या तोंडरे संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना आतापर्यंत जर पाहिला तिसरं षटक मार्गस्थ असताना 35 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला चेंडू. पुन्हा तिसरा चेंडूवरती हा तिसरा चौकार येतोय डीजे. क्रमांक 3 हाताळण्यासाठी मेघनाथवरती या ठिकाणी हल्ले व्हायला लागलेत. 3 चेंडूवरती 3 मात्र चौकार आलेत. जर खऱ्या अर्थाने पाहिलं लेग क्षेत्रामध्ये हे तिन्ही चौकार आलेत. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून फलंदाच्या माध्यमातून पाहतोय. जो विजय मोकल हा खेळाडू आपण पाहतोय. पुलर लेनचा चेंडू होता या ठिकाणी जर पाहिलं मिड विकेट रिझर्वमध्ये खेळला गेला. चेंडूला अडवलाय. फेकी होईपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावीचा मात्र या ठिकाणी कोणताही विचार पाहायला मिळाला नाही. सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरसले. 40 धावा धावपळकावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थे असताना लगातार 3 चेंडू चौकार आले. नंतर मात्र 14 चेंडू या ठिकाणी थोडंसं आपण जर पाहिला पुलर लेनचा पाहायला मिळाला. कमबॅक देखील राहिले. क्षेत्ररक्षण देखील चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी हवेमध्ये खेळलाय. नीडचा असताना चेंडू मात्र पडतोय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र चेंडू धरणीला दान झाला. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. मात्र चांगली फेकी या ठिकाणी चांगलं बॅकअप देखील त्या ठिकाणी क्षेत्राच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 धावा तत्पर रोखू शकत नाही. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 षटक आपण या ठिकाणी पाहिला. 2 धावा पूर्ण होत असताना टोटल स्कोअर पाहिले धपळखावरती तर 42 42 धावा धपळमध्ये पाहायला मिळत आहेत. मेघनाथ पाटील पुन्हा क्रॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका या ठिकाणी आलाय. चेंडू मात्र मिड विकेटच्या बाहेर आलाय. उथुंग असा षटकार. मात्र हा षटक जर पाहिला ना आपण तर या षटकामध्ये तब्बल धावा मात्र फलंदाजाने 21 कुठून काढल्या. खूप महागडं षटक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न राहिलाय. चौकार आलाय बाईच्या स्वरूपामध्ये. चेंडू चांगला राहिला होता मात्र या ठिकाणी पहा चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये चौकार येतो. धावसंख्या मात्र या ठिकाणी चौकाराने पुढे सरसले. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 52 धावा धावपळकावर. या षटक क्रमांक 3 संपल्यानंतर पाहिल्या तर मात्र 48 धावा धावपळली होत्या. या पहिल्या चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये चौकार आला.
तर मात्र या तोंडरे संघाचं या ठिकाणी जर पाहिलं ना तर मात्र गोलंदाजी चांगली राहते, परंतु तेवढंच फटकेबाजी मात्र आपण जर पाहिली साई 40+ संघाच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने ह्या धावांचा आकार या ठिकाणी देण्याचं काम मात्र विजय मोकलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याच पद्धतीने सतीश मोकल देखील चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. शेवटचं तर व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्मान्य माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद सन्मान्य एकनाथ शेठ देशेकर साहेबांचे ते शुभागमन झालं. त्यांच्या समेत आपण पाहतोय छिंद्र ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच एकनाथदादा पाटील यांचं देखील ते शुभागमन झालंय. त्याच्यानंतर नरेशजी सोनावणे चिटणीस पनवेल तालुका अनुसूचित ज्ञानी भारतीय जनता पार्टी आणि त्याच्यानंतर बाबू शेठ मुंबईकर भारतीय जनता पार्टी नेते यांचे इथे शुभागमन झालं. सर्वांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. 53 धावा धावपळकावरती षटक क्रमांक आपण जर पाहिलं चौथं मार्गस्थ असताना पहिल्या चेंडू ते विश्वास पाटीलच्या चेंडू चांगला राहिला होता, मात्र बाईच्या सोबत चौकारानंतर डॉट सिंगल इथून मात्र विश्वास पाटील या ठिकाणी मात्र ना चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल जर ह्या धावा रोखायच्या असतील आणि ते त्यांच्याकडे क्षमता देखील आहे. अकोट्यामध्ये चेंडू राहिला आहे, फटका फसलाय, क्षेत्राच्या चेंडूच्या खाली पोहोचणार का, मात्र या ठिकाणी चेंडूच्या खाली क्षेत्र पोहोचू शकले. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगली फेकी देखील राहिले, मात्र सहजरित्या 2 धावा तर या ठिकाणी पूर्ण केल्या घेतात. धावसंख्या मात्र आता 2 ने पुढे सरसल्या. 55 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. चांगलं षटक राहिलं मात्र आतापर्यंत आपण पाहिलं विश्वास पाटील यांचं. विश्वास पाटील म्हटलं तर आज या तोंडरे गावात एक अणमानशान फुल टॉस मध्ये चेंडू होता, दिशा दिली चेंडूला आणि चेंडू खऱ्या अर्थाने जर पाहिला बॅकवर्ड डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चौकार येतोय. डीजे धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र गोलंदाजी चांगली होत असताना एखादा खराब चेंडू आला त्याच्यावरती चौकार आलाय. चांगली कामगिरी आणखी फलंदाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न राहिला होता. मिड विकेटमध्ये शतरक्षक येतोय, सिंगल कंप्लीट की दुसऱ्या धावेला परतले होते, परंतु या ठिकाणी पुन्हा माघारी परतलेत. पॉपिंग प्लेमध्ये आपण पाहिला सुरक्षितरित्या पोहोचले देखील. 4 षटकांचा खेळ संपला. धावा जर पाहिल्या धावपळकावरती तब्बल 60 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. असं म्हणतात 40+ झाल्यानंतर माणसाचं खेळ वय सगळं कमी होत जातं, परंतु खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जर पाहिलं ना जरी 40+ खेळाडू असले तरी त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतोय. अगदी 19-20 वर्षाचा मुलाला लाजवतील असे फिटनेस मात्र या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 षटकांचा मात्र खेळ संपला. धावा पहिल्या धावपळकावरती 60 धावा धावपळकावरती. मात्र हे षटक चांगलं राहिलं आहे. एक निर्णायक षटक म्हणावं लागेल विश्वास पाटील यांचं. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या गेल्या या षटकामध्ये. जे मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आपण पाहतो एका बाजूला तोंडरे 40+ त्यांच्या विरोधामध्ये साई 40+. या 2 संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाचा नक्कीच खेळ पाहायला मिळतोय. एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. आज या स्पर्धेचा 5वा दिवस आणि आज लेजंड क्रिकेटर म्हणजेच 40+ हे खेळाडू आपल्याला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या अर्थाने 40+ खेळाडूंना जर पाहिलं तर त्यांनी त्यांच्या जर चांगला खेळ पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने त्यांनी नोकरी धंदा व्यवसाय सगळं प्रपंच सांभाळून आज त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो हा क्रिकेटचा. आज देखील त्या ठिकाणी त्यांचं नाव आदराने का घेतलं जातं, कारण खऱ्या अर्थाने ते खेळाडू जेव्हा खेळत होते त्यांनी मात्र कधीही त्या क्रिकेट खेळावरती गर्व नाही केला. आजपर्यंत जर पाहिलं तर त्यांचे पाय मध्ये जमिनीवरती पाहायला मिळत आहेत. म्हणून तर आज त्यांना आज आपण काही खेळाडू त्यांचे आपण जर पहिला आदर घेत असतात आणि खऱ्या अर्थाने आज देखील ते चांगल्या दर्जाचा खेळ करतात. काही खेळाडू आपण जर पाहिले तर अजूनही आपल्या मुख्य संघामध्ये खेळताना पाहायला मिळत असतात. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क करून पाहिला सुभाष गोलंदाज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. मात्र या ठिकाणी या 2 फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. काय पार्टनरशिप राहिली आतापर्यंत. एकच फलंदाज मात्र पास झालाय. सुभाषच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. स्ट्राईकला जर पहिला फलंदाज आहे. चला पुढची मॅच असेल वाकलन टीम आणि त्याला फाईट करेल संघ असेल रांजणपाडा. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करा. त्याच्यामुळे वाकलन टीम
आणि रांजणपाडा टीम दोन्ही टीमचे संगणक आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफराईजचा फटका खेळला गेला. धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरसले. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 64 64 धावा धावपळकावरती. सतीश मोकल काय खेळ करतोय आपल्या संघासाठी. मात्र खऱ्या अर्थानं पूर्वार्धात देखील या धावा पाहायला मिळतात. उत्तरार्धात देखील आपल्याला या धावा नक्कीच पाठलाग करताना चांगली या ठिकाणी रंगत पाहायला मिळणार आहे या मॅचमध्ये. सुभाष पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. ओर द विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये राहिला. बराच वेळ क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. झेल पकडला गेला आणि फलंदाज मात्र सतीश मोकळ मैदानाच्या बाहेर. शिवाजी महाराजांच्या आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेल्या 19 तारखेला आपण त्यांची जन्मोत्सव ही जयंती आपण साजरी केली गेली. धावसंख्या मात्र पाहिली तर मात्र स्थिरावली. आता दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय सतीश मोकल. चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गजानन मोकल. 64 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. धावांचा उच्चांक या ठिकाणी होणार का? मात्र डेथ व स्पेशलमुळे या गोलंदाजाला पाचारण केले. सुभाष या गोलंदाजाला धावा थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न राहिलाय. दुसऱ्या चेंडूवर जर पाहिला मात्र त्या ठिकाणी फलंदाज जेलबाज झालाय. पुन्हा दगडूंची ट्रॅकवर राईट मोर द विकेटने सज्जलाय. पुलर लेनचा चेंडू होता. मोठा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. उतुंगाचा हा षटकार. सत्तर धावा धावपळकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. भलं मोठा आव्हान. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र झेल पकडला गेला. चांगला क्षेत्ररक्षक त्या दरम्यान आपल्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. तिसरा झेल त्या क्षेत्ररक्षकाने पकडला गेला आणि खऱ्या अर्थाने पाहिलं या ठिकाणी धावा रोखण्याचा प्रयत्न राहिला आहे आणि संघासाठी एक चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संदीप हा क्षेत्ररक्षक आहे. संदीपच्या माध्यमातून आपण पाहिलं 3 या ठिकाणी झेल पकडले गेले. आज आपण पाहतोय डीप क्रिकेटमध्ये एक मातंबर लेजंड क्रिकेटर आपण पाहिला. खऱ्या अर्थाने मास्टर प्लाटर देखील त्यांना पदवी मिळाली आहे असे विश्वास पाटील यांच्याकडे पाहतोय. त्यांचे आदर्श घेऊन बरेचसे खेळाडू या ठिकाणी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असतात आणि मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये देखील चांगलं त्यांच्या माध्यमातून खेळ आपल्याला पाहायला मिळत असतं. असे विश्वास पाटील यांना आपण या ठिकाणी पाहतोय. 40+च्या रायगड 40+ या सामन्यामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र पहिल्या धावपळकावरती स्थिरावलेले पाहायला मिळतोय. 70 या धावसंख्येवरती मात्र विकेट या ठिकाणी प्राप्त केली गेली. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झाले. गोलंदाज चांगला चेंडू राहिलाय. गतीमध्ये परिवर्तन केले गेलं. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एकदा पूर्ण होतोय. चेंडू मात्र आपण पाहिला लेगबाईच्या स्वरूपात पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल तर धाव कंप्लीट केली. 71 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात या षटकातील आणि खऱ्या अर्थाने पूर्वार्धामधील शेवटचा निर्णायक चेंडू असणार. या चेंडूवरती किती मोठ्या धावा येणार कारण खऱ्या अर्थाने या सामन्याचं सर्व चित्र बदलणारा चेंडू असणार आहे. चेंडू डॉट येणार का? या चेंडूवरती मोठ्या धावा येणार का? या चेंडूवरती विकेट प्राप्त होणार? नक्कीच दिशा थोडी भरकटलेली आपण पाहिली. अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला अवे फ्रॉम द बॉडी. धावसंख्या मात्र या ठिकाणी जर पाहिली अवांतराने पुढे सरसले. 72 धावा धावपळकावरती बॅक या ठिकाणी कमबॅक केलंय. अगदी आपण पाहिला गुडलँड स्पोर्टला चेंडू आढळल्यानंतर सरळ एक्स्ट्राच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी झाली. 5 षटकांचा आपण खेळ पाहिला संपला. पूर्वार्ध संपला. धावसंख्येचा विचार केला. धावा पाहिला धावपळकावरती ते म्हणजे 2 बाद 72 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने नाण्याला 2 बाजू असतात. नाण्याची पहिली बाजू आपण एडीने पाहिलीत
ज्या खऱ्या अर्थाने धावसंख्या ज्या साई पोटीबळ संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 72 धावांचं योगदान राहिलंय, मात्र या 72 धावाचा पाठला कशा पद्धतीने पार होणार हे मात्र मी ऐकवण्यासाठी घेऊन जातो मंगेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. असताना त्याला फाईट करत असताना संघ साई 40+ या दोन संघांदरम्यान आपण ही पहिली मॅच पाहतोय. सेकंड मॅच असेल वाकलम 40+ आणि त्याला फाईट करे रांजणपाडा. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी वरती या. इनिंग ब्रेक नंतर टॉस होणे गरजेचा, त्याच्यामुळे दोन्ही टीम संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. अगदी चांगली स्पर्धा 7 रात्री या स्पर्धेला आपण एन्जॉय करणार आहोत. आज स्पर्धेची 6वी रात्र आणि उद्या या स्पर्धेची तुम्हाला फायनल रात्र पाहायला मिळेल. अतिथी मंचकावरती आपण पाहतोय सन्माननीय रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर साहेबांना तुम्ही पाहता. त्याच्यानंतर चिंचवड ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच एकनाथजी पाटील साहेब असतील. त्याच्यानंतर अनुसूचित जमाती चिटणीस भारतीय जनता पार्टी नरेशदादा सोनवणे यांना देखील तुम्ही अतिथी मंचकावरती पाहता. आणि त्याच्यानंतर बाबू शेठ मुंबईकर भारतीय जनता पार्टी नेते यांना देखील तुम्ही अतिथी मंचकावरती पाहता. त्यांचं सर्वांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि अगदी चांगली स्पर्धा खरं आज चिंद्र नगरीमध्ये पाहायला मिळतं. चला लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. विनंती करीन साई टीम की आपण क्षेत्रक्षण देखील सजून घ्या. आज देखील आजच्या रात्रीमध्ये देखील तुम्ही 8 संघ एकामेकांसमोर झुंज लढवताना पाहायला मिळतील. आणि पहिली मॅच आपण एन्जॉय करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मते सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. हेलो चिक हेलो. तर आजच्या या 5व्या रात्रीतील दुसरी आपण मॅच पाहणार आहोत. एका बाजूला आपण पाहणार आहोत संघ वाकलन आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ असणार आहे रांजणपाडा. तर मी विनंती करतो सन्माननीय रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य सन्माननीय एकनाथ देशेकर साहेबांना आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. सन्माननीय एकनाथ देशेकर रायगड जिल्हा माजी सदस्य यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. एका बाजूला आपण पाहतोय रांजणपाडा संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिला तर मात्र वाकलन या संघादरम्यान आपण पाहतो नाणेफेकीचा कॉल केला जातोय मान्यवरांचा शुभ हस्ते.
नाणेफेकीचा गोल मात्र जिंकलाय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं रांजणपाडा संघानं तर आपला निर्णय काय असणार आहे. खऱ्या अर्थाने पहिल्या मॅच मध्ये पाहिलं आपण तर या ठिकाणी ओके ठीक आहे. टॉस बॉक्सवर न्यूज होतोय की नाणेफेक मात्र जिंकलंय रांजणपाडा या संघानं. तर निर्णय घेतला टीम प्रथम तास क्षेत्ररक्षण करण्याचा. ओव्हर टू मंगेश पाटील. तर थँक्यू सो मच प्रदीप भोई सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पहिली मॅच पहिल्या बारवरती धमाका फलंदाज विश्वास पाटील रायगडचा ठाण्या भाग. हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. लक्ष्य प्रवास करायचा 30 बॉल मध्ये 73 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा. सेकंड 17 मध्ये बॅटिंग करत असताना तोंडरे टीमला आणि तो लक्ष्य पार करण्यासाठी चांगली सुरुवात करून देतो फलंदाज विश्वास पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय सतीश मोकल. पुन्हा प्रहार केलाय. हा देखील फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच सलगचा पाक टू पाक. हा दुसरा षटकार. थँक्यू डिझाय. अगदी चांगलं संगीत पाहिलं. या अतिथी मंचकावरती ज्यांच्या आपण उपस्थित पाहतो ते सन्मान्य रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य एकनाथ शेठ देशेकर यांच्या नावाचा टायटल सॉन्ग. यस चला गाडीची लाईट कोणाची चालू आहे. यस थँक्यू सो मच. सलग 2 बॉल 2 षटकार आपण पाहिलं. संघ 12 या आकड्यावरती 73 धाब्यांचं लक्ष्य पार करायचं आणि चांगली सुरुवात करण्यासाठी विश्वास पाटील रायगडचा ठाण्या भाग. पुन्हा प्रहार केला. एक्स्ट्रा खबरला पॉवर सर्कलचा हा षटक इनफिल्ड क्लिअर करत असताना हा चौकार फलंदाज विश्वास पाटील याच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या नावाचा संगीत आपण पाहतोय आणि तेवढीच चांगली स्पर्धा. आमदार चषकाचे दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. प्रहार करण्याचा प्रयत्न या बॉलवरती देखील होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झालं नाही आणि इथे हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या पहिलीला फलकावरती संघ जाऊन पोहोचला तब्बल 16 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना तोंडरे संघ. पहिल्या षटक अगदी चांगली सुरुवात करून देतो विश्वास पाटील इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती. आज 40+ लढती आपण पाहतोय. प्रहार केला या बॉलवरती देखील क्षेत्ररक्षक आहेत. ओ सुपर चेन जिथे फलंदाज विश्वास पाटीलचा संपला खेळ. पहिला धक्का टीम तोंडरेला फलंदाज बाद. विजयाचा चौकार लगवत असताना पनवेलच्या जनतेनं ज्यांना परमनंटली आमदार घोषित केला असे पनवेल तालुक्याचे भाग्य विधाते आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या नावाची स्पर्धा. आमदार चषकाचे दमदार आयोजन ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय. सर्व ग्रामस्थांचं देखील छायाचित्र तुम्हाला पाहायला मिळतं आणि स्पर्धेत ज्यांच्या नावाची स्पर्धा ते करतील पनवेल तालुक्याचे भाग्य विधाते आमदार प्रशांत दादा ठाकूर. अगदी चांगली स्पर्धा. 7 रात्री या स्पर्धेला आपण एन्जॉय करतो. आज 6वी रात्र. उद्या स्पर्धेची तुम्हाला अंतिम रात्र पाहायला मिळेल. भरपूर चांगली मेहनत सर्व आयोजक कमिटीनं आणि ग्रामस्थांचं देखील तेवढंच चांगलं सपोर्ट या स्पर्धेमध्ये. चिंद्र गावाच्या मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. पहिला विकेट फलंदाज विश्वास पाटील मैदानातून बाहेर झालाय. प्रहार केला या बॉलवरती देखील हा फटका चांगला. प्रॉपर पाठच्या रडामध्ये ऑन साईडला तडाखा दिलाय. बॅकवर्स कव्हरलेगच्या टोक्यावर चेंडूला फेकून दिला 6 धाब्यांसाठी.
टोकला षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना तोंडरे संघ एक बाद संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 या आकड्यावरती. सुरुवात चांगली मिळाली मात्र महत्वाची विकेट देखील गोलंदाज सतीश मोकलने आपल्या अकाउंटमध्ये ऍड केले. विश्वास पाटील मैदानातून बाहेर झाला. आता मैदानाच्या आतमध्ये सुभाष पाटील आणि संदीप पाटील ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. त्याच्यानंतर गंगारामजी पाटील शेरॉन मॅनेजर यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चिंद्रगावचे सर्व ग्रामस्थ वरिष्ठ ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक आपण आला असाल तर या व्यासपीठावरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. टाइम अलर्ट आहे याच्याकडे लक्ष द्या. सध्या साई टीम तुम्हाला 4 षटक 20 मिनिटांमध्ये काही करून फेकावे लागतील. जर अतिरिक्त टाइम खर्च केला तर सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला घेऊन केलावा लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये 22 धावा. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मच्छिंद्र मोकल. पहिला बॉल वेट नॉच लेट कटचा नजाकत हा फटका पाहायला मिळतो. चिते मिळतील 4 टोकलाय फलंदाज संदीप पाटील. चौकाराला 4 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सध्या सेकंड सत्रामध्ये देतोय तो मात्र तोंडरे संघ. विश्वास पाटील आऊट झाला आणि त्याच्यानंतर टीमची जबाबदारी संदीप पाटील आणि सुभाष पाटीलने आपल्या खांद्यावरती घेतली. गोलंदाज तयार. और पिचचा बॉल हा देखील फटका चांगला एक्स्ट्रा काबरला. फटका चांगला फलंदाज संदीप पाटीलच्या पाठमधून सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. पनवेल तालुक्याची शान. हा प्रवास देखील मोठा करायचा तो मात्र 73 धाब्यांचं लक्ष सेकंड सत्रामध्ये पार करायचा आणि तो लक्ष पार करत असताना अगदी चांगल्या स्थितीमध्ये सध्या सुरुवात करून दिली फलंदाज विश्वास पाटील नंतर संदीप पाटील सुभाष पाटील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सगळ्या पुन्हा एकदा सेकंड पॉवर प्लेचा ओव्हर फेकत असताना गोलंदाज तुम्ही मच्छिंद्र मोकलला बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. 2 चौकारांतही सिंगल महत्वाची होती. एका धाब्यानं संघ देखील पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 31. 31 या आकड्यावरती स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकमध्ये फलंदाज सुभाष पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. चकबा देत असताना डीपला चेंडू निघून चाललाय. गॅप भरपूर मोठी चेंडू फरार. फलंदाज सुभाष पाटीलच्या पाठमधून पहिला चौकार. चांदण्याच्या डोंगरावर मुसबा देवीनी ठाण मांडीला. चांदण्याच्या डोंगरावर मुसबा देवीनी ठाण मांडीला. चिंद्रन गावाला आई माझी पावनी नवसाला. चौकाराला 4 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 35 या आकड्यावरती. 5 चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये तोंडरे संघ. हा देखील फटका चांगल्या ब्लॅक स्क्रीनच्या वर चेंडूला फेकून दिलाय. 6 धाब्यांसाठी दुसरा षटकार येईल फलंदाज सुभाष पाटीलच्या बॅटमधून. आवाज अगदी ज्यांना आम्ही आवर्जून
महागुरु म्हणतो ते मात्र महागुरु MD गडगे सर यांचं इथे शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. अनेक कार्यक्रम पार करत असताना देखील आज आपल्या गावाच्या स्पर्धेसाठी आवर्जून त्यांची 7 रात्र उपस्थित पाहिली ते महागुरु यांचे इथे शुभागमनास इथे मात्र आगमन केलंय. षटकारांना फलंदाज सुभाष पाटीलला तिसरा षटकार आलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तो मात्र 47 या आकड्यावरती. या चिंद्रन चेर डोंगरी मुजबा देवी नठान मांडीला सारा गाव लोक जमलय बघायला माझ्या मुजबा देवीच्या पालखीला माझ्या आईची पूजा करा आईला फुल वाहा आईची आरती करा आईची सेवा. चला स्पीडअप करा. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 47 या आकड्यावरती. पहिला पिवळच्या षटकामध्ये दाबाला 22 आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये खर्च केला मच्छिंद्र मोकलला 25. 2 षटकामध्ये दाब्यांची लयलूट केली. 73 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा येणाऱ्या 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 मध्ये करायच्या तब्बल आपण पाहिला 26 धाबा. 18 बॉल 26चं समीकरण. चला थोडा पास करा. वेळेनुसार इनिंग समाप्त करावे लागेल. टाइम देखील अलर्ट आहे. लक्ष द्या साई टीम. इथे मात्र हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. चकवा देत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. मनान हायलय तीसचा षटक. पहिल्या बॉलवरती आक्रमण. प्रत्येक बॉलवरती आक्रमण केल्या सध्या बॅटिंग करत असताना तोंडरे टीमला या बॉलवरती सिंगल आली. एका दाब्यानं संघ जाऊन पोहोचला 52 या आकड्यावरती. अजूनही बॉल शिल्लक आहेत ते मात्र 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉल मध्ये करायच्या तब्बल 21 धाबा. 16 बॉल 21चं समीकरण. 73 धाब्यांचं लक्ष्य पार करायचं होतं. अगदी चांगले बॅटिंग साकारले. विश्वास पाटील आउट झाला असं वाटलं होतं की दबाव टाकेल साई संघ आणि त्याच्यानंतर काय फलंदाजी केली या मॅच मध्ये सुभाष पाटील आणि फलंदाज संदीप पाटीलला दोन्ही फलंदाजांना टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. या बॉलवरती 22 मध्ये सिंगल. एका धाबेनं संघ 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरण 15 मध्ये 20 धाब्यांची गरज. त्याच्यानंतर प्रेक्षक कमाल कॅशसाठी देखील 300 रुपयाचा कॅश प्राइज विकासदादा भंडारी यांच्याकडून प्रत्येक प्रेक्षक कमाल कॅशसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. इथे डबल सिंगल डबलला प्राधान्य. एक चांगली बॅटिंग आहे. मागील पॉवर सर्कलच्या 2 ओव्हरमध्ये धाब्यांची लयलूट केली आणि त्याच्यानंतर संयम बाळगल्या. सिंगल डबलला प्राधान्य देऊन देखील हा सामना जिंकू शकता आणि त्याच रणनीतीनुसार सध्या बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये तोंडरे संघ. हा प्रकार होता पुल करण्याचा प्रयत्न. ताकद एलिमिनेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला पकडल्या चेल. संपला फलंदाज संदीप पाटीलचा खेळ. दुसरा सलामीर मैदानातून बाहेर. बाबूशेठ उपस्थित आहेत. सन्मान्य मोरबे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संदीप शेठ उलवेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत गणपत शेठ कडू आमच्या स्पर्धेचे आयोजक आहेत. माजी सरपंच चिंद्रन यावं आपण व्यासपीठावर स्वागत आहे. तोंडरे क्रिकेट संघ 40+ इथे फलंदाजी करतो. संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय महेश राघोशेठ पाटील, श्रीनाथ दादा पाटील माजी उपसरपंच तोंडरे आणि अतुल शेठ पाटील TTV बैलाचे मालक, ट्रिपल हिंद केसरी
आणि भारतदादा मात्रे नागझर यांच्या वतीने संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. लो फुल टॉस बॉल दिशा दिली बॅकवर्स कव्हर लेग. चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाज प्रमोद पाटीलच्या बातमधून. सिंगल आले एका दाबेनं. संघ देखील पुढे सरसावल्या. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तब्बल 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस 56 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये अजून आपण पाहिलं तर 18 धावांची गरज, 17 धावांची गरज. मोरबे स्वागत आहे तुमचं. संदीप शेठ उलवेकर यांना पाहतो. मोरबे गावामध्ये डे स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आहे दमदार आयोजक संदीप शेठ उलवेकर, माजी उपसरपंच मोरबे. आपलं आम्ही रोशन साई स्पोर्ट आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. येणारे 12 बॉल आणि गरज 17 धावांची. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गजानन मोकल. लेटकट खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून चेंडू डीपला निघून चाललाय. क्षेत्ररक्षक शॉट मध्ये होते, त्याला चकवा देत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी फलंदाज प्रमोद पाटीलच्या बॅटमधून चौकार. माजी उपसरपंच मोरबे यांचं आगमन झाल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये निश्चित स्वरूपात आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 1 मध्ये दमदार स्वागत करण्यात आलेलं आहे फटाक्यांच्या आतषबाजीने. चौकाला संघ जाऊन पोहोचला 60 या आकड्यावरती. चला गोलंदाजावरती आक्षेप घेतला. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार गजानन मोकल. हा प्रॅकर बॉल होता. शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. ते मात्र गजानन मोकलला मॅच मध्ये कमबॅक करायचं ना तर तुम्हाला तुमची लेंथ लाईन चांगल्या रीतीनं फेकावी लागेल. समीकरण पाहिलं येणारे बॉल शिल्लक 10 आणि 10 मध्ये करायच्या तब्बल 13 धाबा. 10 बॉल 13चं समीकरण. मॅच मध्ये पलटवार करेल का साई टीम, जिथे पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग भरपूर चांगली झाली मात्र सेकंड क्षेत्रामध्ये त्याचं उत्तर देखील भरपूर चांगलं दिलं. तो मात्र गोलंदाजी करत असताना तोंडरे टीमला प्रमोद पाटील एक अनुभवी खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला साथ देत असताना फलंदाज तुम्ही पाहता सुभाष पाटील. प्रार करण्याचा प्रयत्न, बॅटच्या व्यवस्थित रडारमध्ये आलेल्या बॅक टू द बॉल टायर किटचा प्रयत्न झाला तोपर्यंत सेफ पॉपिस क्रीज वरती फलंदाज पोहोचले. या बॉल वरती बॅट कटने आली. 1 धाव एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचलाय 61 या आकड्यावरती. 73 धाब्याचा लक्ष. येणारे बॉल शिल्लक 9 आणि 9 मध्ये करायचे 12 धाबा. 9 बॉल 12चं समीकरण. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम ऑन स्क्रीन पूर्णपणे पारदर्शी होत्या. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते ज्यांची भरपूर मेहनत अशोकदादा कुंभारकर यांच्या माध्यमातून पारदर्शी केली जाते. 9 बॉल 12 धाब्याची गरज. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न गजानन मोकल करता. समोर सुभाष शांत ठेवलाय. डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकार राहतील. डॉट चेंडू मॅच मध्ये प्रेशर निर्माण करेल. तो मात्र तोंडरे संघावरती प्रत्येक बॉल वरती धाव हवी आहे. सिंगल डबलने देखील सामना जिंकू शकता मात्र कशा रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल तोंडरे टीमच्या माध्यमातून समीकरण. येणारे 8 बॉल 12 धाब्याची गरज. मॅच मध्ये कलाडणी देण्याचा प्रयत्न गजानन मोकल करता. प्रार केला पटका चांगला. ताकद पाहावी लागेल. इलिमिनेशन पाहावं लागेल. बॉर्लच्या बाहेर तडाखा दिलाय. सुभाष पाटील टोकले षटकार. आईवा कॅच. कॅच प्राइज
षटकार आल्या 6 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तब्बल 67 या आकड्यावरती. ओरपीचा बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर होता, इथे मात्र हा डॉट चेंडू फेकला. आता समीकरण पाहिलं ना तर 6 बॉलना 6 धाब्यांची गरज. ठाण मांडीला चांदण्याच्या डोंगरावर मुजबा देवीनी ठाण मांडीला. चिंद्रन गावाला आई माझी पावनी नवसाला. चिंद्रन गावाला आई माझी पावते नवसाला. चिंद्रन गावाची मुजबादेवी पावते नवसाला. रोशन साई स्पोर्ट संघ हाय चिंद्रनवाला. तर येणारे 6 बॉल 6 धाब्यांची गरज. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉलमध्ये 6 धाबा डिफेन्स करून देईल तो मात्र साई 40+ टीमला. अगदी चांगली मॅच पहिला पूर्वार्ध अगदी चांगली बॅटिंग साकारली साई टीमला आणि त्याचं उत्तर सेकंड 17 मध्ये दिलंय तो मात्र तोंडरे टीमला. येणारे 6 बॉल 6 धाब्याची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती विजय मोकल सेकंड स्पेल घेऊन आल्या बॉलिंग ट्रॅकवरती. कशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल 6 मध्ये 6 धाबा डिफेन्स करायचा त्याच्यामुळे प्रत्येक बॉल अगदी चांगले डिलिव्हर करावा लागेल. समोर फलंदाज पाहिलं तर प्रमोद पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये नॉन स्ट्राईकवरती. सुभाष पाटील ज्या फलंदाजांना अगदी चांगला केस साकारला तो फलंदाज सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती. समोर प्रमोद पाटील पदतालिकेचा वापर केलाय. विनिंग फटका सामना जिंकला. अभिनंदन टीम तोंडरे. हार्ड लक चांगला संघर्ष या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये केला साई टीम. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. तर जे अनुमान तोंडरे क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. महेंद्र पाटील शिवसेना शाखा प्रमुख तोंडरे यांच्या वतीने सुद्धा त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आमचे श्रीनाथ दादा पाटील माजी उपसरपंच तोंडरे, महेश राघोशेठ पाटील ट्रिपल हिंद केसरी टीटीव्ही बैलाचे मालक, अतुल शेठ